लक्ष द्या. बँकिंग ऑफ रोड्स नावाचं एक इम्पॉर्टंट असा आर्टिकल घ्यायचं आपल्याला. यात पण कन्सेप्ट भरपूर आहे. आता आतापर्यंत आपण सर्क्युलर मोशन, ते सर्क्युलर मोशन नेसेसरी, सर्क्युलर मोशन करण्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स असतं. मग त्याचाच परिणाम म्हणून खरं तर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, ऍक्सेलरेटेड फ्रेम किंवा आपण त्याला नॉन इनर्शियल फ्रेम, त्याच्यात उभे व्हावे म्हणून सेंट्रिफ्युगल फोर्स येतो त्याचा रिझल्ट म्हणून, ते काल पाहिलं होतं. त्याच्या अगोदर ऍक्सेलरेशन कसं असतं, मग जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर फक्त रेडियल किंवा सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन असतं, त्याचा फॉर्म्युला काढला, ते वेक्टर स्वरूपात लिहिलं. मग नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असतं त्याला टँजेन्शियल ऍक्सेलरेशन पण असतं, रिझल्टंट ऍक्सेलरेशन कसं असतं वगैरे. हे सगळं सर्क्युलर मोशन विषयी सगळं पाहिलंय आता. लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी त्यातलं रिलेशन, लिनियर डिस्प्लेसमेंट अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्यातलं रिलेशन, लिनियर ऍक्सेलरेशन अँग्युलर ऍक्सेलरेशन त्यातलं रिलेशन. आता हे सगळं सर्क्युलर मोशन विषयी पाहून झाल्यानंतर त्याच्या ऍप्लिकेशन कडे जायचं आपल्याला. आणि हे ऍप्लिकेशनच म्हणता येईल. सर्क्युलर मोशनची जी काही माहिती आपण पाहिली त्याचा उपयोग काय, उगाचच पाहिजे तर त्याचे व्यवहारात भरपूर उपयोग असतात. त्यापैकीच आता 2-3 उपयोग आपल्याला आहेत तिथं पाहायचे आहेत. त्यापैकी बँकिंग ऑफ रोड हे अत्यंत महत्वाचं असं एक आर्टिकल आहे व्यवहाराच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दृष्टिकोनातून. परीक्षेत पण बऱ्याच वेळा याच्यावरचे प्रश्न विचारले. बँकिंग ऑफ रोड काय प्रकार आहे, बँकिंग ऑफ रोड थोड्या वेळाने पाहू. बँकिंग ऑफ रोडची गरज काय आहे पहिल्यांदा पाहू, आणि मग बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय ते त्यानंतर पाहू. तर कसं असतं पहा, समजा इथे एक रस्ता आहे आणि हा रस्ता असा टर्न झाला इकडे, आता जाणार आहे इकडे. इथून एखादं व्हेकल चाललेलं आहे, वाहन चाललंय इकडं, तर पाठीमागून इकडे लक्ष द्यायचं तर त्या दरवाजाजवळ, तर इथून वाहन जात असताना इथून स्ट्रेट लाईन जाता इथपर्यंत काय प्रॉब्लेम नाही, इकडून पण इथनं पुढे स्ट्रेट लाईन मध्ये जाणार आहे. पण ज्यावेळेस ते एवढ्याच पाथ वरून जात असतं, या कर्व पाथ वरून जात असतं, त्यावेळेस काय आहे, हा कर्व पाथ म्हणजे एका मोठ्या सर्कलचा छोटा भाग आहे असं घेऊ शकतो ना आपण, असं इमॅजिन करू शकतो. मग ज्या वेळेस हे व्हेकल इथून ट्रॅव्हल होतं त्यावेळेस ते सर्क्युलर मोशन करते ना, सर्क्युलर मोशन करतच असतं, हे लक्षात ठेवा, याला अपवाद नाहीच. आणि मग ते जर सर्क्युलर मोशन करत असेल, कुठलीही बॉडी सर्क्युलर मोशन जर करत असेल, तर त्यासाठी सेंटर, इथं सेंटर आहे ना, सेंटरच्या दिशेने काय आवश्यक आहे रे, सेंट्रिपिटल फोर्स. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स देअर कॅनॉट बी सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन पॉसिबलच नाही आहे सेंट्रिपिटल फोर्स शिवाय, शक्यच नाहीये. आणि मग इथून जी काही वाहनं जातात ते सर्क्युलर मोशन करतात हे तर सत्य आहे. एवढ्याच पाथ पुरती ज्यावेळेस सर्व पाथ वरून जाणार त्यावेळेस सर्क्युलर मोशन तर करणारच आहे. मग सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स आवश्यकच आहे. नसेल तर काय होतं, ज्यावेळी सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट व्हायचं बंद होतं त्यावेळेस ते काय होतं, तरी टँजेन्शियल पाथने निघून जातात. मग जर इथं सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सगळी वाहनं इकडे जाणार निघून, ऍक्सिडेंट होणार, खड्ड्यात पडणार, बरोबर, स्काईड होणार, स्लिप होणार. तुम्ही म्हणणार तसं का होईल, 4 चाकी गाडीत आम्ही स्टेरिंग वळवलेलं असतं, चाकं वळवलेली असतात, किंवा 2 व्हीलर किंवा तुम्ही सायकल वरून इव्हन जरी चालला असता तर तुम्ही म्हणा आम्ही हँडल वळवलाय इकडे जायला पाहिजे, नाही होत तसं. तुम्ही चाकं वळवली असतील, हँडल वळवलं असेल तर ते हँडलचं तोंड इकडे राहील, चाकं इकडे राहतील, असा घसरत जाणार, तिकडे ऍक्सिडेंट होणार, तिकडे जाऊन तुम्ही पडणार. कारण फिजिक्सच्या नियमानुसार त्याला सेंट्रिपिटल फोर्स हे प्रोव्हाइड झालंच पाहिजे. सर्क्युलर मोशनच पॉसिबल नाहीये. मग सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं इकडे, काय अशी काय व्यवस्था आहे, कर्व आला, टोल नाके वगैरे कसे असतात तसा कर्व आला की तिथं एखादा असा टोल नाक्यासारखं केबिन वगैरे बांधलं असेल, ते तिथले लोक तुम्हाला सांगणार चला आता तुमचं वाहन सर्क्युलर मोशन करणार आहे, त्यासाठी सेंट्रिपिटल फोर्सची गरज आहे आणि आम्ही ते प्रोव्हाइड करतो. साखळी बांधली तुमच्या गाडीला, इथून इथं जाऊस तर सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलं, इथनं असताना काढली साखळी, चला आमची काय ती चार्जेस द्या आणि जावा निघून, अशी काय व्यवस्था आहे. हा, जर सेंट्रिपिटल फोर्स निसर्गतः एका फोर्सनी ते प्रोव्हाइड केलं जातं ते बघायचं आपल्याला, ठीक आहे. ते जर नसतं तर असंच करावं लागत असतं, नाही तर सगळ्या गाड्या कड्ड्यात गेल्या असतात, ठीक आहे. मग हे कुठून येतं सेंट्रिपिटल फोर्स, तर या गाडीचं जे काही चाक असतं त्या चाकाला जे काही व्हील्स आहेत ना, त्याचे जे टायर आहेत ते टायर आणि सरफेस ऑफ द रोड, रोडचा सरफेस आणि टायर यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स असतं. अँड धिस फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट्स ऍज सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ व्हेकल. त्या व्हेकल म्हणजे वाहन, त्या व्हेकलच्या
सर्क्युलर मोशन साठी आवश्यक असणारं जे काही सेंट्रिपिटल फोर्स आहे ते फ्रिक्शनल फोर्स मधून प्रोव्हाइड केलं जातं. आणि हे फ्रिक्शनल फोर्स कसं असतं मग, तर हे फ्रिक्शनल फोर्स जर काढायचं असेल तर हे लक्षात घ्या. आता मी काय करतो, असा सरळ रोड आहे समजा आणि असं चाक आहे समजा एखाद्या गाडीचं, ठीक आहे. तर हे गाडीचं चाक आहे. तर फ्रिक्शनल फोर्स नेहमी कसं असतं, हे गाडीचं हा रस्ता आणि वरनं गाडीचं चाक असेल तर फ्रिक्शनल फोर्स असा असतो ना त्यांनी. आता मी पेन दाखवलाय का त्या पद्धतीने असतं फ्रिक्शनल फोर्स, हे लक्षात घ्या. या डायरेक्शनने असतं, बरोबर आहे ना. म्हणजे आता गाडी इकडे चाललेली आहे, चाक असं फिरत जाणार आहे तिकडे, तर हा रोडचा सरफेस आणि त्या चाकाचा सरफेस इथे जे आहे ना त्याला परपेंडिक्युलर करायचं चाकात आहे ना. तसं इथून जर गाडी चालली असेल, हा मधला ऍक्सल असेल, इकडे एक चाक असेल ना त्याचं गाडीचं, इकडे एक चाक असेल, मधला ऍक्सल असेल, वरती गाडी असेल अशी, तर ह्या टायरचं सरफेस आणि रोडचा सरफेस यांच्यामध्ये असं येईल ना ते फ्रिक्शनल फोर्स, बरोबर आहे का. आणि हे जे फ्रिक्शनल फोर्स आहे ते सेंटरच्या दिशेनेच आहे का नाही, म्हणजे ते काय करते, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करते. आणि हे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड होते म्हणून हे व्हेरिकल जाऊ शकतात व्यवस्थितपणे, बरोबर आहे. मग ते सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आहे, म्हणजे आपल्याला इथं फॉर्म्युला काय लिहिता येईल, तर फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. मी आधी इथं असं लिहितो, सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ व्हेरिकल इज इक्वल टू काय आलं, फ्रिक्शनल फोर्स आलं. ओके, फ्रिक्शनल फोर्स आलं. आता पहा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, तर या व्हेरिकलचं मास m असेल, ते समजा v एवढ्या व्हेलॉसिटीने चाललेला आहे, ठीक आहे. हा जो कर्व आहे, कर्व पाहत आहे, त्याची रेडियस समजा स्मॉल r आहे, कॅपिटल R या स्मॉल r चालते, ठीक आहे. तर मला सांगा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला असतो mv²/r किंवा mr⍵², काढलाय आपण याच्या अगोदरच्या परवाच्या तासात, बरोबर आहे. तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r. या v म्हणजे त्या वाहनाची व्हेलॉसिटी, m म्हणजे त्याचा मास आहे, आणि r म्हणजे त्या कर्व रोड आहे ना त्याची रेडियस आहे, रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हणायचं. फ्रिक्शनल फोर्स कसा काढायचा, 11वीला फ्रिक्शन नावाचा टॉपिक त्यात हे आहे, त्यातलं मी सांगतोय तुम्हाला कसं काढायचं असतं काय, ठीक आहे. त्यामुळे तो चॅप्टर झाला न झाला, शिकला नसेल तुम्हाला काय अडचण येणार. तर कसं आहे बघा, कुठलीही बॉडी आहे समजा ही या सरफेसवरून चाललेली आहे इकडं, तर ह्या बॉडीचं जे वेट असतं ना, वेट मीन्स त्याला मासला ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटीने गुणायचं. इलॅस्टिसिटी शिकवताना आपण सांगितलं होतं तुम्हाला. तर फ्रिक्शनल फोर्स या बॉडीच्या आणि या रोडच्या सरफेस मधलं किंवा दोन बॉडीच्या सरफेस मधलं जे फ्रिक्शनल फोर्स असतं ते त्याच्या वेटला डायरेक्ट प्रोपोर्शनल असतं. त्या बॉडीच्या वेटला डायरेक्ट प्रोपोर्शनल. जेवढं वेट ज्यादा तेवढं फ्रिक्शनल फोर्स ज्यादा, जेवढं वेट कमी तेवढं फ्रिक्शनल फोर्स कमी. आणि मग तुम्हाला इथं इक्वॅलिटी साइन जर टाकलं, प्रोपोर्शनल साइन काढून, तर इथं तुम्हाला काय टाकावं लागेल, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी टाकावं लागेल, जो म्यू एस या अक्षराने दाखवला जातो. आणि हे mg नुसतं मिळून दाखवलं जातो. स्टॅटिक फ्रिक्शन चा कोएफिशियंट असतो, तो नुसतं मिळून दाखवलं तर चालेल, ठीक आहे. तर या कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटीला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असं म्हणतात. दिस इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी अँड इट इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असं म्हणायचं. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आहे म्यू mg. त्यात m म्हणजे ह्या बॉडीचं मास आहे, g म्हणजे ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी, आणि म्यू म्हणजे आता सांगितलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. मग फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय आला, म्यू mg. अशा प्रकारे फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला आला. मग याच्यावरून आपल्याला या रोडवरून जास्तीत जास्त किती स्पीडने वाहन जाऊ शकतं, म्हणजे ते सुरक्षितपणे असेल. कारण कसं आहे बघा, स्पीड वाढलं की सेंट्रिपिटल फोर्स त्याला आवश्यक असणारं काय होणार आहे, वाढणार आहे. जास्त सेंट्रिपिटल फोर्स लागेल, पण फ्रिक्शनल फोर्स ठरलेला आहे ना, आता कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा कॉन्स्टंट आहे. त्या व्हेरिकलचं मास जाता काय वाढणार आहे का, एकदा त्याचं निघालं की ते फिक्स असणार आहे, जी पण फिक्स असणार आहे. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स जेवढा आहे तेवढाच आहे, पण जर तुम्ही जास्त स्पीडने गेला तर त्याला आवश्यक असणारा सेंट्रिपिटल फोर्स मात्र काय होईल रे, वाढेल. आणि तेवढं जर फ्रिक्शनल फोर्स नसेल तर गाडीचा ऍक्सिडेंट होणार. म्हणून फास्ट टर्नला बघा, फार फास्ट सायकल चालवली आणि तुम्ही फार फास्ट मोशन असताना जर टर्न घेतला तर टर्न बसतच नाही, गाडी इकडे स्लिप होते, ठीक आहे, खड्ड्यात जाते. कारण आवश्यक असणारे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइडच होत नाही.
आणि मग जेवढं आवश्यक आहे तेवढं जर सेंट्रिपिटल फोर्स नाही मिळालं तर बॉडी खड्ड्यात पडणारच ना तिकडं. ठीक आहे, टँजेन्शियल पाथनी मूव्ह होणारच, ऍक्सिडेंट होणार, स्लिप होणार, स्काईड होणार, असं होणारच ते. म्हणजे या फॉर्म्युलेने जी काय व्हेलॉसिटी येणार आहे ती मॅक्सिमम व्हेलॉसिटी येणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी तुम्ही जाऊ शकत नाही. वर जायचं असेल तर नंतर जाऊ शकता, बरोबर आहे. म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये वर जायचं असेल तर असं म्हटलं मी, हा काय स्वरूपी, तरच तुम्ही याच्यापेक्षा जास्त स्पीड जाऊ शकता. म्हणून त्याला मॅक्स असं जोडले, कारण या फॉर्म्युलेने येणारं स्पीड आहे ते मॅक्सिमम स्पीड आहे, स्पीड लिमिट आहे, त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने जाऊ शकणार नाही, मग तुम्ही सुरक्षित असणार नाही, बरोबर आहे. आणि मग त्या मॅक्सिमम स्पीडचा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा किती असेल ते, तर इथे एम ला एम गेले बघा, दोन्हीकडे सेमच आहे, बरोबर आहे. म्हणजे काय राहिलं बघा, व्ही स्क्वेअर मॅक्स इज इक्वल टू, हा आर इकडे डिवाइड बाय तिकडे मल्टिप्लाय केला, म्यू आर हा इथं मध्ये लिहूया, जरा क्रम असा लिहिलो बरं वाटते, म्यू आर जी, बरोबर आहे. आणि मग आपल्याला मॅक्झिमम व्हेलॉसिटी जर काढायची असेल तर याचं स्क्वेअर रूट काढलं तर याचं पण स्क्वेअर रूट काढलं पाहिजे, अंडर रूट म्यू आर जी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड with which vehicle can be safely driven along the curved road or along the curved path. path म्हणजेच पथ म्हणजेच रोड, बरोबर आहे ना. कर्ड पाथ वरून जर वाहन सुरक्षितपणे तुम्हाला ड्रिव्हन करायचं असेल, चालवायचं असेल, तर हे त्याचं मॅक्सिमम सेफ्टी स्पीड आहे. सेफ्टी स्पीड म्हणजे सुरक्षितेसाठीच जास्तीत जास्त स्पीड लिमिट आहे, ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनी गेला की गेला, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. फिजिक्सचा नियम आहे, त्याला अपवाद असणार नाही. तो एखादा मला कितीतरी मी चांगला गाडी चालवतो वगैरे, तो फिजिक्सचे नियम धाब्यावर नाही बसवू शकणार, तो निसर्गाचे नियम आहे. तर दिस इज द मॅक्सिमम स्पीड विथ विच व्हेकल कॅन बी सेफली ड्रिव्हन अलॉंग द कर्ड पाथ किंवा कर्ड रोड. आणि हा फॉर्म्युला कशावर अवलंबून आहे ना बघा, म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, आर म्हणजे रेडियस ऑफ कर्वेचर, जी म्हणजे ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी. आता मला सांगा, ऍक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी फिक्स ऐकलं, बरं ह्या रस्त्याची रेडियस काय वेगवेगळ्या वाहनासाठी बदलणार आहे? रस्ता एकदा तयार केल्यानंतर काय त्याची रेडियस बदलेली नाही. म्हणजे राहिला काय, तुम्हाला जर मॅक्सिमम स्पीड वाढवायचं असेल, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड जर इन्क्रीज करायचं असेल, तर तुम्हाला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढवलं पाहिजे, बरोबर आहे का. पण कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढवायचा म्हणजे फ्रिक्शन वाढवायचं म्हणजे रस्ता खडबडीत करायचा, अगोदरच खड्डे असतीलच, बरोबर आहे. अजून त्यात ते काय सांगतंय आपल्याला, खडबडीत करा. बघा टायर जे असतं कुठलंही त्याच्यावर डिझाईन काढलेली असते बघा, डिझाईन ते छान दिसावं म्हणून काढतात काय, त्या टायरला फ्रिक्शन असावं लागतं थोडंफार, म्हणून ती डिझाईन काढलेली असते, हे लक्षात घ्या. टायर जर आपण वापरून गुळगुळीत झाला असेल तर फ्रिक्शनल फोर्स कमी पडेल आणि गाड्या घसरतील, म्हणून टायर बदलावं लागतं गाडीचं, फार गुळगुळीत झाला असेल तर तिथं फ्रिक्शन असणं खूप आवश्यक असतं, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला जर मॅक्सिमम स्पीड लिमिट वाढवायचं असेल, जास्त स्पीडनी गाड्या ह्याच्यावरून सुरक्षितपणे पण जायला पाहिजे, तर जास्त स्पीडनी पण जायला पाहिजे, म्हणजे हे जर मॅक्सिमम स्पीड लिमिट वाढवायचं असेल तर काय करावं लागेल, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढवावं लागेल. आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढवायचा म्हणजे दोन त्या टायर मधलं रोडच्या सरफेस मधलं फ्रिक्शन वाढवायचं, म्हणजे रोडचा सरफेस रफ करायचा, खडबडीत करायचा, तर फ्रिक्शन वाढेल ना. फ्रिक्शन कधी वाढेल, गुळगुळीत केल्यावर वाढेल, कमी होईल ना तिथं, तर रफ करावा लागेल रोडचा सरफेस. पण हा काही चांगला उपाय नाहीये रफ करणं म्हणजे, कारण रस्त्याचा सरफेस जर रफ केला तर इट विल कॉज विअर अँड टिअर ऑफ द टायर, म्हणजे टायरची झीज होईल जास्त, टायर फाटतील, टायर जर फाटले तर फुटू शकतात, बरोबर, ब्लास्ट होऊ शकतात, ऍक्सिडेंट होऊ शकतो त्याच्यामुळेच, बरोबर आहे का. आणि जर रस्त्याचे सरफेस खडबडीत केले तर ह्यामुळे दोन गोष्टी होतात, एकतर विअर अँड टिअर ऑफ द टायर, म्हणजे टायरची झीज जास्त होईल, टायरला होल्स वगैरे पडतील, झिजेल ते, आणि बदलायला लागतील सारखे टायर, म्हणजे खर्च वाढला, बरोबर आहे का. हे तर आहेच, पण फ्रिक्शन वाढवणं हा काही रिलायबल मार्ग नाहीये, म्हणजे विश्वासार्ह मार्ग नाहीये. सेंट्रिपिटल फोर्स नेसेसरी प्रोव्हाइड केलं पाहिजे फ्रिक्शनल फोर्स मधनं, हे बरोबर आहे, पण it is not a reliable way to increase the maximum safety speed, because during the rainy season or in case of oil sprayed on the road, काय वेळेस समजा एखाद्या ऑइलचा टँकर गेलेला आहे, त्याच्यात थोडं ऑइल लिकेज होते, तर ते सांडलं असेल रोडवर,
किंवा पावसाळ्याच्या दिवसात रस्ता काय होतो रे, निसरडा होतो, बरोबर आहे का? वेट ओला झाल्यानंतर त्या तेल साठल्यानंतर यावेळेस फ्रिक्शन काय होणार आहे रे, कमी होणार आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय होणार, कमी होणार. आणि मग त्यावेळेस आवश्यक तेवढं सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड केलं जाणार नाही. घसरते, पावसाळ्यात घसरतात तर बघा, बरोबर आहे का? त्याचं कारण कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी होतं ना तिथं. म्हणजे फक्त फ्रिक्शनल फोर्सवर अवलंबून राहणं हा योग्य मार्ग नाही वाहनांच्या सुरक्षतेसाठी. आणि म्हणून बँकिंग ऑफ रोडची गरज आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय हे पाहायचं आहे आपल्याला, पण त्याची गरज काय आहे हे पहिल्यांदा पाहायला. ठीक आहे. खरं तर रस्ते बँक न करता, आता बँकिंग ऑफ रोड करायचं म्हणजे काय करायचं बघूया. पण रस्ते बँक न करता सुद्धा ते सुरक्षितपणे जाऊ शकतात. तिथं सेंट्रिपिटल फोर्स जे आवश्यक असतं ते फ्रिक्शनल फोर्स मधून प्रोव्हाइड केलं जातं. बट दिस इज नॉट रिलायबल वे फॉर सेफ्टी ऑफ द फास्ट मुव्हिंग व्हेकल्स. फास्ट मुव्हिंग व्हेकलच्या सुरक्षितेसाठी हा रिलायबल विश्वासार्ह मार्ग नाही. बिकॉज दोन कारणात मी सांगितलं, इट कॉज विअर अँड टिअर ऑफ द टायर. टायरची झीज जास्त होईल, त्यामुळे पैसे जास्त खर्च होतील. हा तर एक भाग आहेच. बट इट इज नॉट रिलायबल वे because during rainy season or in case of oil sprayed on the road, frictional force may decrease, and if frictional force decreases, fast moving vehicles may slide or may be thrown away along the tangential path. Alright, and that's why for the safety of fast moving vehicles, roads must be banked at the curve. कर्वला रस्ते बँकिंग केली पाहिजे. आणि बँकिंग ऑफ रोड इज द बेस्ट वे. बँकिंग ऑफ रोड का करायचं, काय नेमकं बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय सांगतोय मी थोड्या वेळा. पण बँकिंग ऑफ रोड केल्यामुळे होतं काय, तर वाहनांची सुरक्षितता वाढते. ठीक आहे. बँकिंग ऑफ रोड इज द बेस्ट वे टू एन्श्युअर म्हणजे खात्री, टू एन्श्युअर सेफ्टी ऑफ द फास्ट मुव्हिंग व्हेकल्स अलॉंग द कर्व्ड रोड. कर्व्ड रोडवरून फास्ट मुव्हिंग व्हेकलच्या सुरक्षितेसाठी बँकिंग ऑफ रोड हा एक बेस्ट मार्ग आहे. आणि म्हणून दॅट्स वाय रोड्स आर बँक्ड ऍट द कर्व. कर्वला रोड बँक केलेले असतात. त्याचं कारण ते आता सांगितलं. व्हाय रोड्स आर बँक्ड ऍट द कर्व, असा 2 मार्काला प्रश्न विचारला. तर त्यावेळेस मी आता जे डिस्कशन करतोय ते सगळं उत्तर लिहिलं पाहिजे. आणि मग व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड, काय नेमकं बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, त्याच्यावर काय उपाय आहे. तर काय केलं असतं माहिती आहे का, या बाजूला रस्ता असा वळलाय ना, तर ह्याला आउटर एज ऑफ द रोड म्हणायचं आणि ह्याला काय म्हणायचं, इनर एज ऑफ द रोड. तर ही रस्त्याची जी बाहेरची कडा आहे आणि ही रस्त्याची जी आतली कडा आहे, त्याला काय केलं असतं, इथं रस्त्यावरती भर टाकली असते. या बाजूला बाहेरच्या बाजूला जरा जादा भर टाकलेली असते, खडी वगैरे दगड वगैरे टाकून. आणि अशा आतल्या बाजूला काय केलं असतं, असा स्लोप केलेला असतो. काय, जेणेकरून हा रस्त्याचा सरफेस असा पाहिजे होता ना, हॉरिझॉन्टल करेक्ट असा समांतर, क्षितिज समांतर पातळीत असा पाहिजे होता ना, त्या जागी असं उचललेलं असतं. म्हणजे इथला रस्ता असा 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 असा, म्हणजे इकडचा चढ असतो आणि इकडे उतार असतो. इकडे पाणी उतर असं सगळं येईल, बरोबर आहे का. पाऊस पडला तर सगळं पाणी असं इकडे येईल. म्हणजे थोडक्यात असा रोड केलेला असतो. बस एवढंच केलेलं असतं, यालाच बँकिंग ऑफ रोड म्हणायचं. तसं केल्यामुळे काय, तसं केल्यामुळे वाहनांची सुरक्षता वाढते. कसं काय बघायचं आपल्याला सगळं डिटेलमध्ये. ठीक आहे. फिजिक्सच्या सगळ्या फॉर्म्युलेनी बघायचं आहे. पण बँकिंग ऑफ रोड कशाला म्हणायचं, तर ऍट द टर्न ऑर कर्व surface of the road is kept inclined to the horizontal level. हॉरिझॉन्टल असा रोड पाहिजे होता, पण ह्या रोडचा सरफेस आहे तो असा केलेला असतो ना थोडा, बरोबर आहे का. म्हणजे ह्या रोडचा सरफेस आहे ना, तो हॉरिझॉन्टल लेवल, बोर्ड म्हणजे हॉरिझॉन्टल आहे समजा, त्याला काय केलेलं असतं त्यांनी, असा इन्क्लाइन्ड, काही सुटेबल अँगलने असा इन्क्लाइन्ड केलेला असतो, जेणेकरून आउटर एज जी आहे त्या रोडची ती ह्या इनर एज पेक्षा थोडी काय असेल, हायर लेवलला असेल. बघा लक्षात आहे. ठीक आहे. आणि याच प्रोसिजरला बँकिंग ऑफ रोड्स असं. तर बँकिंग ऑफ रोड्स म्हणजे काय हे सांगायला लागलोय. व्हॉट इज बँकिंग ऑफ रोड, त्याचं उत्तर मी सांगायला लागलोय. ऍट द टर्न ऑर कर्व surface of the road is kept inclined at some suitable angle to the horizontal level so that outer edge of the road is at higher level than the inner edge. पण तुम्ही जर नुसतं असं म्हटला
की ऍट द टर्न ऑर कर्व सरफेस ऑफ द रोड इज केप्ट इन्क्लाइंड टू द हॉरिझॉन्टल लेवल इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. तर अर्धवट माहिती झाली, कारण सरफेस रोडचा इन्क्लाइन असा पण करता येतो. काय तर म्हणजे इकडे भर टाका तिकडे उतार करा असा करा. असं जर केलं तर लगेच वाहन खड्ड्याचा ताबडतोब. ठीक आहे, थोडी सुद्धा शक्यता नाही तिथं सुरक्षित राहायची. बरोबर आहे ना, कारण उलट झालं, रिव्हर्स बँकिंग झालं. बरोबर आहे ना. तर त्यासाठी आउटर एज वरच्या लेवलला आणि इनर एज खालच्या लेवलला तुम्ही कुठलाही हायवेचा कर्व ऑब्झर्व करा. गावातले रोड नाही, गावातल्या रोडमध्ये काही इतक्या फास्ट वाहन जात नसतं, त्यामुळे बँकिंग ऑफ रोड केलेलं नसतं. जस्ट आपल्या सांगोल्यात विचार करायला म्हणलं तर कडलाच नाका टू वाडेगाव नाका हा जाताना कर्व आहे बघा तिथं मध्ये. तर त्या कर्वला छोटासा पूल वगैरे आहे तिथं. तर तुम्ही इथं समजा कडलाच नाका, इकडे वाडेगाव नाका, तुम्ही जर जाताना तिथं बघितलं तर हे असा रोड आहे, इकडे उतार आहे असा. काही जणांना काय वाटतं माहिती असं गाड्या जाऊन जाऊन इकडे उतरणार. तर तसं नसतं. हे रोड कन्स्ट्रक्ट करत असताना सिव्हिल इंजिनियर्स असतात आणि मग त्याचा कर्व मोजलेला असतो, रेडियस ऑफ कर्वेचर, तिथून किती स्पीडनी वाहनं जातात त्याचा सगळा अभ्यास केलेला असतो आणि त्याप्रमाणे हा रस्ता किती उचलायचा त्याला अँगल ऑफ बँकिंग म्हणतात. किती अँगलनी हा सरफेस ठेवलेला आहे हॉरिझॉन्टल लेवलला त्याला अँगल ऑफ बँकिंग म्हणतात. तर तो अँगल ऑफ बँकिंग किती ठेवायचा ह्याचा सगळं कॅल्क्युलेशन करून त्याप्रमाणे इथं भर टाकून तेवढा अँगल ठेवलेला असतो. मुद्दा म्हणून तसं केलेलं असतं का तर हा फ्रिक्शनल फोर्सवर जास्त विसंबून राहू शकत नाही. आपण ऍक्सिडेंट तर होऊ शकतात. आता असा रोड दाखवला की जास्त चांगलं कळत नाही व्यवस्थित. जरा मी आणखी एका पद्धतीने तुम्हाला दाखवतो. पहा, समजा आता आपण कसं इमॅजिन करायचंय बघा जरा. हा रोड आहे, ठीक आहे. तर हा जो सरफेस आहे ना तो रोडचा सरफेस आहे. ही त्याची बाहेरची कडा आहे, ही आतली कडा आहे. हा रोड असा आलेला असा वाढला पाहिजे. बरोबर आहे ना. म्हणजे हा रोडचा सरफेस आहे ते लक्षात घ्या. बरोबर आहे. हा रोडचा सरफेस आहे आणि इथून गाडी अशी जाणार आहे. हा रस्ता असा वळलेला. तर हा करेक्ट क्षितिज समांतर पातळीला हॉरिझॉन्टल लेवल म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, किंवा क्षितिज समांतर पातळी असाच असेल. समजा असं इमॅजिन करू की आपण हा रस्ता कापला आणि समोरून बघायला लागला. तुम्हाला इथं दगड वगैरे खालचे मुरुम वगैरे टाकले दिसून वर्ण डांबराचा थर दिसेल ना असा. बरोबर आहे का. म्हणजे हा रस्ता असा दिसेल, कट केलाय, सेक्शन घेतला आणि पाहताय तुम्ही. तर ही काय बँकिंग केलेलं नाहीये, सरळ आहे, सरळ रस्ता आहे, कट केला. तर इथं दगड वगैरे आपलं मुरुम वगैरे दिसेल ना, वरती काळा डांबराचा थर दिसेल का. आता बरेच जण म्हणतील रस्ता असा आहे किंवा रस्ता असा आहे. रस्ता असा नाहीये, रस्ता असा गेला आणि या बोर्ड पासून असा टर्न झाला इकडं. लक्षात येते का बघा. आणि आपण तो कट केला, सेक्शन घेतला त्याला पाहतोय अशा पद्धतीने हा रस्ता. तर आता इथे टर्न आहे. टर्नला काय केलं असतं, ही बाहेरची कडा आहे ना तिकडं भर टाकलेली असते अशी आणि असा स्लोप दिला असतो. म्हणजे कसं केलं असतं असं. लक्षात येते का बघा. तर हे वरचा जो कव्हर आहे या वहीचा तो म्हणजे रस्त्याचा सरफेस आहे आणि हे जे आहे ते काय हॉरिझॉन्टल लेवल आहे. म्हणजे या हॉरिझॉन्टल लेवलला ह्या रस्त्याच्या सरफेसने काय केलाय रे, एक विशिष्ट अँगल केलाय का. म्हणजे इथं जर दाखवायचं म्हटलं तर ही आहे ती हॉरिझॉन्टल लेवल आहे आणि हा रोडचा सरफेस आहे. तर या ही आउटर एज आहे बघा, केलाय का आतल्या बाजूला उतार. म्हणजे इथं भर टाकली. आता हा रस्ता वरून बघतोय, वरून हेलिकॉप्टर मध्ये जाऊन बघायला लागला. अशी कल्पना करून आपण टॉप व्ह्यू म्हणतात त्याला. स्टँडर्ड लँग्वेज मध्ये काय म्हणतात टॉप व्ह्यू, म्हणजे वरून पाहायला लागलो. तर इकडे असा उतार पाहिजे, पण हा कसलाय सेक्शन आहे आणि तशी आकृती काढायची आपल्याला. तर हा हॉरिझॉन्टल लेवल जर रस्ता बँक केला नसतं हे इथंच असलं असतं, असाच गेला असता. पण हा रस्ता असा आहे, तो बँकिंग केलेला आहे म्हणजे असा. तर हा रोडचा सरफेस आहे. या रोडच्या सरफेसने हॉरिझॉन्टल लेवल बरोबर काय केलं, काही विशिष्ट अँगल तयार केला. या अँगलला काय म्हणतात, अँगल ऑफ बँकिंग. हा थिटा अँगल ऑफ बँकिंग म्हणायचं. मग आता तुम्हाला अँगल ऑफ बँकिंगची डेफिनेशन सांगतोय आणि बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन पण अजून एकदा सांगतोय. बघा बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन काय येईल. ऍट द टर्न ऑर कर्व सरफेस ऑफ द रोड इज केप्ट इन्क्लाइन्ड टू द हॉरिझॉन्टल लेवल at some suitable angle so that outer edge of the road is at higher level than the inner edge is called as banking of roads, and angle made by the surface of the road with horizontal is called as angle of banking. रोडच्या सरफेसनी हॉरिझॉन्टल लेवल बरोबर तयार केलेला जो काय अँगल असतो त्याला अँगल ऑफ बँकिंग असं म्हणतात. बघा लक्षात येते का. अँगल ऑफ बँकिंग कशाला म्हणायचं आणि बँकिंग ऑफ रोड्स कशाला म्हणायचं.
आणि मग असं केल्यामुळं वाहनं सुरक्षितपणे जाऊ शकतात. त्या वाहनांसाठी कर्व पाथ वरून जात असताना जे काही सेंट्रिपिटल फोर्स असतं ते ऑटोमॅटिकली प्रोव्हाइड केलं जातं. कसं काय ते पाहायचं आहे. आणि मग एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन द बँक्ड रोड हे आर्टिकल आता पाहायचं. हे विदाउट बँक्ड रोडचं मॅक्सिमम सेफ्टी स्पीड आहे. इथं बँकिंग केले होते का? नाही. इथं काय होतं? फ्रिक्शनल फोर्स, म्हणजे इथं हॉरिझॉन्टल रोडच होता. इथं विदाउट बँक्ड रोड होता. हॉरिझॉन्टल, ह्याची लेवल सेमच आहे, क्षितिज समांतर पातळीलाच आहे, बरोबर आहे. पण त्यावेळेस वाहनं कशी जाणार? तर फ्रिक्शनल फोर्सच्या मदतीने जातात, फ्रिक्शनल फोर्सच्या भरवशावर जातात, बरोबर आहे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त स्पीडने गेली की ते ऍक्सिडेंट होणारच आहे. पण तुम्हाला हे मॅक्सिमम सेफ्टी स्पीड वाढवायचं आहे, सुरक्षितता वाढवायची आहे, तर त्यासाठी रोड असे बँक करावं लागतं. बँकिंग केल्यामुळे काय होतं बघूया. तर यासाठी आपण आकृती काढायची आणि बँकिंग ऑफ रोड मॅक्सिमम सेफ्टी स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. तर एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन बँक्ड रोड नावाचं आर्टिकल आता मी घ्यायला त्याच्या पुढचं एक्सप्रेशन फॉर हो अगदी चांगली शंका विचारली. बरं झालं ते मला विचारलं, तुम्ही सगळ्यांनाच कळेल. अगदी खरी शंका आहे बघा. जर इकडून गाड्या जात असतील तर ही आउटर एज झाली ना, आणि मग ही इनर एज झाली, आणि मग इकडची बाजू वर ठेवायची आणि इकडची खाली ठेवायची असं ना. मग आता त्याचा प्रश्न कसा आहे की या बाजूने गाड्या येत असतात, मग इकडं आउटर एज आणि तिकडे इनर झालं, असा स्लोप द्यावा लागेल. मग रस्ता इकडून तिकडे वेगळा वेगळा करावा लागेल. मग एकाच रस्त्यावरून जातात ना. आता इमॅजिन करा की गाडी इकडे चाललेली, गाडी जर इकडे चालली असेल तर हीच रस्त्याची काय झाली? आउटर एज झाली, आणि इनर एज पण काय झाली? हीच झाली. म्हणजे काय केलं पाहिजे? सेंट्रिपिटल फोर्स कुठं? याच बाजूला पाहिजे ना, सेंटरकडेच पाहिजे ना. तसंच येतंय का नाही? इकडे गाडी चालली तर तसंच होणार आहे. असा कर्व घेणार आहे. सेंट्रिपिटल सेंटर इकडेच ना, आणि इकडून गाडी चालली असली तर इकडेच सेंटर येते. म्हणजे दोन्ही वेळेस आउटर एज हीच येते. असं जर झालं असतं चुकून की इकडून जाताना ही आउटर एज आणि इकडून जाताना ही आउटर एज, तर काय करावं लागलं असतं? प्रत्येक टर्नला 2 रस्ते करावे लागले असते. जाणारा येणारा वेगळा, त्याला असा स्लोप द्यावा लागला असता, त्याला असा स्लोप द्यावा लागला असता, बरोबर आहे. तर तसं होत नाही. चांगली गोष्ट आहे. निसर्गात तसं होतं की इकडून जाताना हीच आउटर एज येते आणि इकडून पण जाताना हीच आउटर एज येते, बरोबर आहे. तर एक आलं लक्षात. बरं, तुम्ही एक काम करा की खरं तर मीच ते काम करणार होतो, पण येताना मी विसरलो. आता यात्रा चालूच आहे, खेळण्याची एखादी गाडी घ्या. मी येताना आणणार होतो पण ते मी विसरलो. तुम्हाला परफेक्ट दाखव. मला हे सगळं आता ही चर्चा केली ना, ती डायरेक्ट वहीवर ठेवून दाखवता आलं असतं गाडी कशी होती ती. ठीक आहे. तर गाडी एखादी घ्या आणि इकडून खडून अशी फरशीवरती काढा असा रस्ता जरा करून आणि घेऊन बघा. इकडून चालवून बघा ती आउटर एज येते का नाही, इकडून पण चालवून बघा तीच आउटर एज येते का नाही. बरं करू शकता ना एवढं. ठीक आहे. तेव्हा प्रत्येक शिरवडवर जाताना करू ते विचार करा, इकडून एकदा चालत जावं, आउटर एज येते का नाही बघा, तिकडून एकदा चालत घ्या आउटर एज. एक्सपिरियन्स घेऊन बघा. बरं बस आपल्याला भरपूर पाहायचं आहे. अजून आपण 20% आर्टिकल सुद्धा पाहिलं नाही. मी सांगितले कन्सेप्ट भरपूर आहे. तर ते आतापर्यंत कुठला दुसरा एका शिकायला संपला असते शिकवून, पण ते मी डिटेलमध्ये खूप डीप मध्ये जातोय. आता मला आकृती कशी काढायची पहा. आकृती कशी काढायची आहे हे खूप डिटेलमध्ये शिकवतोय मी. आकृती तर सगळं फिजिक्स आहे. ज्याला आकृती जमत नाही ना, काही वेळेस फक्त हे डायग्रामच विचारले 2 मार्काला, काही वेळेस हे आर्टिकल विचारले 3-4 मार्काला, बरोबर आहे. तर आर्टिकल विचारलं तरी ते डायग्राम काढावीच लागणार आहे तुम्हाला, आणि नुसतं डायग्राम विचारलं तरी काढावंच लागणार आहे. आपण डायग्राम कशा अर्थाने काढणार आहे हे नीट लक्षात घ्या. हेच बऱ्याच जणांना कळत नाही. हा कर्ड रोड आहे ना, हा इथून कापणार आहे, सेक्शन घेणार आहे. आता वरून बघतोय ना आपण, हेलिकॉप्टर मधून बघतो. तर हा कापणार आहे आपण. आता रोड कसा आहे बघा. हा रोड असा आहे, असा रोड आलाय. मग अशी वही पकडल्याप्रमाणे असा रोड आलाय, इथनं वळणार आहे. ओके. आणि इथनं कापणार आहे रोड, आणि समोरून बघणार आहे, बरोबर आहे. म्हणजे हा रोड असा नाही, असा आहे, असा इकडे वळला आणि कट केला आणि समोरून बघतोय. अशा पद्धतीने आपण ही आकृती काढणार आहोत. आकृती कशी काढली हे तर पहिल्यांदा कळलं पाहिजे. तर ही हॉरिझॉन्टल लेवल, ठीक आहे. तर दिस इज हॉरिझॉन्टल लेवल. तर मी लिहितोय पण हॉरिझॉन्टल लेवल. पुढं जर रस्ता कर्व असेल इथं,
तर मी सांगितलं तुम्हाला असा आलाय असा वळलाय आणि आपण कट करतो, दगड वगैरे मुरुम वगैरे असणार आहे हा डांबरी रस्त्यावरचा. जर बँक केला नसता तर, आणि पण रस्ता बँक केला याचा अर्थ इकडे काय केले, भर टाकले, असा स्लोप दिलाय ना. हा म्हणजे हा रोडचा सरफेस आहे. दिस इज द सरफेस ऑफ द रोड. हा सरफेस ऑफ रोड हे हॉरिझॉन्टल लेवल आहे, हा सरफेस ऑफ द रोड आहे, बरोबर आहे. आणि हा जो अँगल असेल त्याला काय म्हणणार तुम्ही, अँगल ऑफ बँकिंग. ओके. आता इथं एखादं व्हेकल काढायचं आहे, भरपूर गमती जमती करते डायग्राम काढताना, आणि मी एवढं सगळं सांगतोय, अगदी प्रत्येक रेष कशी काढायची, कुठली बरोबर आहे कुठली चुकीची आहे ह्याच्या सह सांगतोय, तरी पण चुकते तरी दुर्दैवाची गोष्ट आहे ना, बरोबर आहे ना. आता एवढं सगळं डायग्रामचं वर्णन करून सांगतोय मी कसं चुकीचं आहे काय नाही. बऱ्याच जणांना आता असं वाटतं की रोड असा किंवा असा, रोड असा मुळीच नाहीये. रोड असा ना असा वळलाय, आपण त्याला सेक्शन घेतलाय, हे नीट लक्षात ठेवा पाहिजे. मग आता इथं गाडी काढायची आपल्याला, हा रोड काढते गाडीची, इकडचं चाक उंच इकडचं चाक उंच असं असतं का रे, ही गाडी अशी काढली पाहिजे ना. हा म्हणजे त्या व्हेकलची जी खालची बॉडी आहे, त्या गाडीची जी खालची बॉडी आहे, ते काय पाहिजे या रस्त्याला, पॅरलल पाहिजे. ही लाईन याला पॅरलल पाहिजे. आता हसते तिथं, तुम्हीच अशी आकृती काढताय टेस्टला भरपूर वेळा मी हा प्रश्न विचारलेला असतो, तर त्यावेळेस आकृती तशी काढते एवढं सांगून सुद्धा. हा तर हे काय आलं पाहिजे, रस्त्याला पॅरलल आलं पाहिजे. ओके. आता हे पॅरलल काढते आठवणीने, आधी सरांनी सांगितले नव्हते की असं नसते, दोन्ही चाकं समान उंचीचे असणार ना, त्यामुळे हे पॅरलल काढलं बरोबर. हा आता वरच असं काढते. अरे हे जे कडचे पत्रे असतात गाडीचे, ते या खालच्या सरफेसला काय पाहिजे, लंब पाहिजेत ना. हा चेपून वगैरे बॉडी आले किंवा खड्ड्यात पडून मग गाडी आली, असं आहे का. म्हणजे ह्याला काय केलं पाहिजे तुम्ही, हा लंब काढला पाहिजे इथं, बरोबर आहे. इथं काय काढला पाहिजे, लंब काढला पाहिजे, बरोबर आहे. आता मी ते काढत असताना थोडंफार वेळाकडे मी हाताने काढतो, तुम्ही पट्टीने काढताना व्यवस्थित झालं पाहिजे. तर अशा प्रकारे ही गाडी आली पाहिजे. ओके. आता पुढं काय करते, इथं चाक दाखवायचे असते. चाक असं काढायला गाडी अशी चालल्यासारखी दिसते, इथे एक चाक. आता काय झालं बघा, गाडीचं चाक असं होतं, रस्ता पण असा होता. आपण काय केले, कापले, गाडी पण कापली, आणि ती गाडी कापत असताना हे जे चाक आहे ना ते बरोबर निम्म्यातनं जाईल अशा प्रकारे सेक्शन घेतला. रस्ता पण कापलाय, सगळंच कापले, असं सेक्शन घेतलाय. आणि समोरून बघतोय तर हे टायर आपल्याला गोल दिसेल का, अरे हे टायर आहे असं कट केलं बदल, काय दिसेल, असं दिसेल ना फक्त चाक. हा तिथं गोल काढायचं नाही, असं काढायचं. काही पुस्तकात सुद्धा चुकीचं काढले, गोल काढले तिथं, ठीक आहे. तर गोल काढले तर असं चालल्यासारखं दिसेल ना. हा आणि हा या गाडीचा काय आहे, सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास काय प्रकार, तर प्रत्येक बॉडीचा असा एक पार्टिकल आपण मानू शकतो प्रत्येक बॉडीसाठी की त्या पॉइंटला त्या बॉडीचं सगळ्याच्या सगळं मास एकवटले, कॉन्सन्ट्रेट झाले, असा प्रत्येक बॉडीसाठी एक पॉइंट मानू शकतो. त्या पॉइंटला त्या बॉडीचा सेंटर ऑफ मास म्हणायचं, सीएम, सेंटर ऑफ मास, किंवा त्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असं पण म्हणतात. मॅक्सिमम वेळा हे दोन्ही पॉइंट, दोन्ही थोडा फरक आहे. मॅक्सिमम वेळा दोन्ही पॉइंट काय असतात, एकावर एक असतात. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणायचं, सेंटर ऑफ मास, सेंटर ऑफ मास म्हणायचं आपल्याला इथं. तर या वाहनाचा सेंटर ऑफ मास इथं आहे, ठीक आहे. आता मी ते जरा व्यवस्थित काढतो. त्यातल्या त्यात जरा सांगितलं मी पट्टीने काढलं तर ते व्यवस्थित येईल. मी काय पट्टीने काढलेलं नसतं, त्यामुळे जरा वेगळा वाकडा आले. त्यातले पॉईंट सांगितले मी कसा आलं पाहिजे काय. तर हा बॉडीचा सेंटर ऑफ मास आहे त्या व्हेकलचा. आता हा जो सेंटर ऑफ, या अवस्थेत वाहन याच्यावर चाललंय ना, कर्ड रोड, बँकड रोड आहे हा, बरोबर आहे. आणि त्याच्यातून जाताना त्याच्यावर कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होतात हे काढायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे ह्या बॉडीचं वेट जे आहे ना, वेट, ह्या बॉडीचा मास एम आहे असं घेणार आहे. वेट कसं असणार आहे, मासला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय करावं लागेल, म्हणावं लागेल. आणि मग याचं वेट असतं ना, ती व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं.
mg असं असतं ना. आता हे व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे म्हणजे हे कुणाला लंब आलं पाहिजे, रस्त्याला लंब आलं पाहिजे नाही. रस्ता कुठं हॉरिझॉन्टल आहे. रस्ता असा काय केलाय रे आपण, बँक केलाय ना, ही जे हॉरिझॉन्टल लेवल आहे ना त्याला लंब आलं पाहिजे हे. तर दिस इज द वेट ऑफ द बॉडी और गाडी. या गाडीचं किंवा या व्हेकलचं काय आहे हे वेट आहे. अँड इट ऍक्ट व्हर्टिकली डाऊन. तुम्ही छोटासा दगड घेतला दोरीला बांधली किंवा गवंडी लोकांकडे ओळंबा असतो बघा, खाली एक बॉडी असते मेटॅलिक बॉडी आणि त्याला दोरी बांधली असते. तरी असं उभा राहतो का रे, असं उभा राहतो का? अरे कुठलाही छोटा दगड घेतला दोरी बांधतो असाच उभा राहणार. म्हणजे त्या हॉरिझॉन्टल लेवलला काय असणार, तो लंबच असणार. त्यामुळे कुठल्याही बॉडीचं वेट हे जे असतं ते व्हर्टिकली डाऊनवर्डच असतं. याचा अर्थ हॉरिझॉन्टल लेवलला ते काय असतं, लंब असतं. त्याला हा लंब आला पाहिजे, लक्षात ठेवा. आता काय होतं बघा, या गाडीचा बोजा कुणावर पडला, रस्त्याच्या सरफेसवर पडला. बरोबर. न्यूटन्स थर्ड लॉ नुसार ह्याच्यावर फोर्स दिला, त्याच्या वजना एवढा फोर्स दिलायच ना, म्हणजे हा रोड काय करणार आहे, इक्वल आणि अपोजिट काय देणार आहे, रिॲक्शन देणार आहे. पण हे रिॲक्शनचं फोर्स मला कसं घ्यायचं आहे, नॉर्मल रिॲक्शन घ्यायची आहे आपल्याला. नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल मीन्स लंब. खरं तर याला हा रिॲक्शन अशी देणार आहे, पण मला रिॲक्शन कशी घ्यायची आहे, रस्त्याच्या सरफेसला नॉर्मल घ्यायची. म्हणून त्या रिॲक्शनला काय म्हणणार, एक तर रिॲक्शन असं नाव काय आलं तर ऍक्शन अँड रिॲक्शन, त्याच्यावरती रिॲक्शन नाव आलं. आणि नॉर्मल असा शब्द का वापरायचा तर नॉर्मल डायरेक्शन, रोडच्या सरफेसला नॉर्मल रिॲक्शन घ्यायच्या. रोडचा सरफेस इथं आहे त्याला नॉर्मल म्हणजे असणार आहे. हा, तर ही नॉर्मल रिॲक्शन, हो ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे एन या लेटरने दाखवलेली मी, ते रोडच्या सरफेसला, म्हणजे हे जर वाढवलं मी आता पुढं असं तर हे काय आलं पाहिजे, रोडच्या सरफेसला लंब आलं पाहिजे. म्हणजे वेट हॉरिझॉन्टल लेवलला परपेंडिक्युलर आलं पाहिजे आणि नॉर्मल रिॲक्शन रोडच्या सरफेसला नॉर्मल आली पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण त्याला म्हणतानाच काय म्हटलोय आपण, नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल म्हणताय, नॉर्मल म्हणजे लंब, लंब म्हणताना वेळ वापरून काढताय, बरोबर आहे. हा, आता हे थोड्याशा 11वीच्या फिजिक्स मध्ये जायचं आपल्याला. स्केलर वेक्टर याच्या प्रमाणे बघा, स्केलर वेक्टरचं किती लागतं इथं. कुठलाही वेक्टर, आणि हे मी परवा वगैरे सांगितले, कुठलाही वेक्टर असेल ना, समजा ए बार नावाचा हा वेक्टर आहे, तर आपण तो वेक्टर दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर मध्ये काय करू शकतो, स्प्लिटअप करू शकतो. समजा हा वेक्टर मी असा स्प्लिटअप केला, ओके, तर या प्रोसेसला काय म्हणायचं रे, स्प्लिटिंग ऑफ वेक्टर. दुसरं एक नाव आहे त्याला, रिझोल्युशन ऑफ वेक्टर म्हणायचं. आणि हे जे दोन आहेत, कारण असं इमॅजिन करा, हे कशावर खरं, तर मी साधं सोपं उदाहरण सांगतो ना, व्यवहारातलं उदाहरण बघायचं, डोळ्यासमोर आणायचं चित्र, लगेच फिजिक्स करतो. दगड एक दोरीला बांधायचा, ए नावाचा व्यक्ती काय केलाय, दगड बांधून तिथं दोरी बांधून उभा राहायला ओढायचा प्रयत्न करतोय, काय ओढणार, ठीक आहे, किंवा त्यांनी ओढलं असं समजूया इथपर्यंत. आता काय झालं, बी आणि सी नावाची व्यक्ती आली, त्यांनी काय केलं, उगाच एकट्याला त्रास करण्यापेक्षा दोघांनी दोन ठिकाणी दोरी बांधली, एक इकडे उभा राहिला, एक इकडे, दोघांनी एकदम ओढायला चालू केली. काय होईल, इकडे जाईल इकडे जाईल, इकडे पण नाही इकडे पण नाही, इकडे येईल. म्हणजे ह्यानं जे काम केलं तेच ते दोघं मिळून काम करतायत ना, म्हणजे ह्या दोघांशी मिळून बेरीज तेवढी येत असते. म्हणजे ए बार इज इक्वल काय येत असलं पाहिजे, बी बार प्लस सी बार. मग ए बार इज इक्वल टू बी बार प्लस सी बार. तर ए बार या वेक्टरचेच हे दोन काय आहेत, कॉम्पोनंट आहेत. कॉम्पोनंट म्हणजे पार्ट त्याचे, बरोबर. याच एका वेक्टरचे हे दोन कॉम्पोनंट आहेत आणि यांना रिझॉल्व्ड पार्ट असं पण म्हणतात. दीज आर दी बी बार अँड सी बार आर दी रिझॉल्व्ड पार्ट्स ऑफ ए बार. तुम्ही दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॉम्पोनंट तुम्ही घेऊ शकता बरं का. समजा अजून दोन व्यक्ती आले, त्यांनी दोघे अशा बांधले, हे दोघं इकडून मोडतील, हे दोघं इकडून मोडतील, इकडून इकडे झालं का इकडे इकडेच येईल ना, बरोबर. असं एका वेक्टरचे किती पण तुम्ही वेक्टरमध्ये स्प्लिटअप करू शकता आणि त्याचे कॉम्पोनंट घेऊ शकता. पण आपल्याला इथे घ्यायचे दोनच, आपल्याला इथं दोनच कॉम्पोनंट घ्यायचे. तर दीज आर दी कॉम्पोनंट्स ऑफ धिस वेक्टर अँड धिस प्रोसेस इज कॉल्ड एज रिझोल्युशन ऑफ वेक्टर ऑर स्प्लिटिंग ऑफ वेक्टर. स्प्लिट केलेला हा वेक्टर. आता हा जो आहे ना त्याला रिझॉल्व्ड पार्ट असं पण म्हणतात, त्याचा कॉम्पोनंट असं पण म्हणतात आणि रिझॉल्व्ड पार्ट असं पण म्हणतात. ह्याची किंमत कशी काढायची, तर आता लक्षात ठेवा, समजा या मेन वेक्टर बरोबर या कॉम्पोनंटनी जर थिटा अँगल केला असेल तर याची किंमत कशी काढायची असते, ए बार कॉस थिटा. ट्रिग्नॉमेट्री वापरून आपण सिद्ध करू शकतो. आता सिद्ध करून दाखवत बसत नाही.
जर या कॉम्पोनंटनी ह्या मूळच्या वेक्टरशी थिटा एवढा अँगल केला असेल तर ह्याची किंमत किती असते ए बार कॉस थिटा. ह्याच्यापेक्षा याची किंमत कमी असणार. लक्षात ठेवा कॉस थिटाची किंमत नेहमी एकपेक्षा कमी असते. एकपेक्षा कमी अंकाने याला बोललं ना म्हणजे कमी झालं ना जेणेकरून ह्या दोघांची बेरीज एवढी आली पाहिजे ना म्हणजे ह्याच्यापेक्षा हा कमीच असला पाहिजे ना त्याचा कॉम्पोनंट आहे त्याचा पार्ट आहे. आणि जर हा दुसरा कॉम्पोनंट या पहिल्या कॉम्पोनंटला लंब असेल तरच तो हा याला नव्हे हा आणि हा हे दोन कॉम्पोनंट जर लंब असतील तर याची किंमत असते ए बार साइन थिटा. लक्षात घ्या. ठीक आहे. कुठलाही वेक्टर दोन कॉम्पोनंट स्प्लिटअप केला तर त्याच्या एका कॉम्पोनंटचा याच्याबरोबरचा अँगल थिटा असेल तर त्या वेक्टरला कॉस थिटा जोडायचं म्हणजे त्याच्या कॉम्पोनंटची किंमत येते. आणि जर दुसरा कॉम्पोनंट ह्याला परपेंडिक्युलर असेल पहिल्या कॉम्पोनंटला तर याला काय करायचं साइन थिटा जोडायचं दुसऱ्या कॉम्पोनंटची बेरीज येते जेणेकरून या दोघांची बेरीज एवढी असते. वेक्टर समजते आता साधी बेरीज नसते. वेक्टरचा विचार करून बेरीज करतो दिशेचा वगैरे. तर हे लक्षात ठेवा. अजून एका प्रॅक्टिस घेतो मी. समजा एफ बार नावाचा असा वेक्टर आहे असा ऍक्ट व्हायला लागला तर मला काय करायचं आहे हा वेक्टर दोन कॉम्पोनंट मध्ये स्प्लिटअप करायचा आहे. असा स्प्लिटअप केला पण स्प्लिटअप करत असताना हे दोन कॉम्पोनंट मी एकमेकाला काय करणार आहे लंब घेणार. त्यातल्या या कॉम्पोनंटनी जर ह्याच्याबरोबर थिटा एवढा अँगल केला असेल ह्याची किंमत किती असेल रे. हा याची किंमत किती असेल एफ बार कॉस थिटा असेल. आणि हा कॉम्पोनंट जर ह्याला लंब असेल तर ह्याची किंमत किती असेल एफ बार साइन थिटा असेल. लक्षात आलं ना. ठीक आहे. कसं रिझोल्युशन करायचं. आणि हे आपल्याला ह्या पहिले फिजिक्सचे जे 5-6 चॅप्टर आहेत ना ते शिकताना भरपूर वेळा लागणार आहे. कमीत कमी 8 वेळा लागणार आहे. ह्याच्यावर काही गणित सुचत नाही ह्याच्याशिवाय. लक्षात किती सोपी आहे. कुठलाही वेक्टर घेतला एक्स बार नावाचा इकडे तोड करून घेतो यावेळेस एक्स बार नावाचा वेक्टर घेतला तर तो आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉम्पोनंट मध्ये स्प्लिटअप करू शकतो. ओके. त्यातला एक कॉम्पोनंटचा जर अँगल अल्फा असेल तर या वेक्टरची किंमत किती असेल या कॉम्पोनंटची किंमत एक्स बार कॉस अल्फा. आणि या कॉम्पोनंटला जर हा लंब असेल तरच बरं का याची किंमत किती असणार एक्स बार साइन अल्फा. किती सोपं आहे. ह्याला रिझोल्युशन ऑफ वेक्टर असं म्हणायचं. ठीक आहे. आणि हे दोन कॉम्पोनंट घेताना आपण कसे घेतले रेक्टँग्युलर कॉम्पोनंट म्हणजे याला एकमेकाला लंब घेतले. बरोबर. त्याला लंब नाही ओरिजिनलला पण एकमेकाला ते लंब आहे. ही प्रोसेस लक्षात येईल का लक्षात राहील का या चॅप्टर मध्ये 3 वेळा वापरायची. या सर्क्युलर मोशन मध्ये हे आपल्याला 3-4 वेळा वापरायचं आहे. पुढे तर वापरायचंच आहे पण आता पण वापरायचं आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. खूप सोपी आयडिया आहे पण खूप महत्वाची आयडिया आहे. आता पहा इकडे येऊया. आता आणखी एक फोर्स दाखवायचं राहिले मला ते दाखवतो मी. पण ही जे नॉर्मल रिएक्शन आहे ना नॉर्मल रिएक्शन हे फोर्सच आहे ना एक प्रकारचं. तर नॉर्मल रिएक्शन कॅन बी रिझॉल्व्ड इनटू 2 कॉम्पोनंट. नॉर्मल रिएक्शन कॅन बी स्प्लिट अप or can be resolved into 2 components. Number 1 vertically upward. vertically upward घेणार आहे एक कॉम्पोनंट मी आणि दुसरा कॉम्पोनंट कसा घेणार आहे असा हॉरिझॉन्टल. या हॉरिझॉन्टल लेवलला घेणार आहे म्हणजे ह्याला काय असेल त्या रोडला नाही बरं का या हॉरिझॉन्टल लेवलला पॅरलल पाहिजे बघा. तर असा दुसरा कॉम्पोनंट घेणार आहे जेणेकरून इथं लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ वेक्टर पूर्ण होत असतो बरं का. ह्या दोघांची बेरीज अशी असते पॅरलेलोग्रामचाच लॉ आहे ना हा. तर आता तुम्हाला अजून एक नियम मी सांगितला होता. 2 लाईन मधला जेवढा अँगल असतो ना तेवढाच त्या 2 लाईनच्या लंबामधला पण अँगल असतो. मग मी याला लंब काढला आणि याला लंब काढला. ठीक आहे. ह्या दोघांना जेवढा अँगल असतो तेवढाच त्या दोघांना पण अँगल असतो. हा भूमितीचा एक नियम आहे. आता बघा हे हॉरिझॉन्टल लेवलला हे काय आहे रे वेट त्याचं परपेंडिक्युलर आहे का म्हणजे ह्याला हा लंब आला आणि नॉर्मल रिएक्शन कोणाला लंब आहे. नॉर्मल रिएक्शन सरफेसला लंब आहे त्याला म्हणतोय आपण नॉर्मल रिएक्शन. तर हे याला लंब म्हणजे या दोघाला लंब असणारे हे दोन आहेत. ह्या दोघांना अँगल जर थिटा असेल तर इथला अँगल पण किती असेल थिटाच असेल. मग मला सांगा ह्याची जर किंमत एन बार असेल तर याची किंमत किती आणि ह्याची किंमत किती. त्याच्यात 2 कॉम्पोनंट आहेत. कोण सांगते या व्हर्टिकलची किंमत किती एन बार हा थिटा म्हणल्यावर काय येणार आहे कॉस थिटा. बघा तुमची तुम्हाला यायला लागलं नाही जरा प्रॅक्टिस घेतली. आणि ह्याची किंमत किती एन बार साइन थिटा. ओके एन बार साइन थिटा. तर ही नॉर्मल रिएक्शन असे आपल्याला 2 कॉम्पोनंट मध्ये स्प्लिट अप करता येते. एन बार कॉस थिटा व्हर्टिकली अपवर्ड अँड एन बार साइन थिटा हॉरिझॉन्टल. हा रोड असा वळलाय म्हणजे याचा सेंटर ऑफ कर्वेचर कुठे आहे तिकडे आहे का इकडे माझ्याकडे आहे ना इकडे कुठे तर सेंटर असेल ना ह्या रोडचा. इकडे अशा आपण काढून दाखवतो तुम्हाला. हा रोड असा वळला होता ना आपण इथं कापून बघायला लागलोय समोर.
तर ह्या कर्वचा सेंटर कुठतरी इकडे असेल ना. आता मला सांगा इथे टायर आहे असं, हे असं टायर असेल, इथला रोडचा सरफेस आणि टायर ह्यांच्यामधले जे फ्रिक्शनल फोर्स असते कसं असतं, असं असतं. मग काही सांगितलं कसं मी तुम्हाला, बरोबर आहे. मग आता बघा हे टायर आणि हा रोडचा सरफेस ह्याच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स कसा असेल ते असं असेल ना. मी काय करणार आहे, हे जे फ्रिक्शनल फोर्स आहे ना, हे फ्रिक्शनल फोर्स ह्याला इक्वल आणि पॅरलल इथून काढणार आहे. हा जो पॉइंट आहे ना इथं ओ नावाचा पॉइंट आहे समजायचं, तर या फ्रिक्शनल फोर्स इथं असणार आहे करत टायर, पण ह्याला मी इक्वल आणि पॅरलल इथं काढलं तर चालतं ना. बघा हे फ्रिक्शनल फोर्स, आता हे कुणाला आला पाहिजे पॅरलल, रस्त्याच्या सरफेसला पॅरलल आला पाहिजे. बघा हा फ्रिक्शनल फोर्स आहे तो, कारण तो रस्त्यावरूनच असतो ना, मला सांगितलं रस्त्याच्या सरफेसला पॅरलल असतो तो, म्हणजे रोडच्या सरफेसला हे पॅरलल आहे, ज्याला पॅरलल दिसलं पाहिजे ना. हा हे फ्रिक्शनल फोर्स आहे. हे जे फ्रिक्शनल फोर्स आहे ते एफ अक्षराने दाखवले, किंवा पुस्तकात ते एफ ने स्मॉल एफ ने दाखवले. ठीक आहे, स्मॉल एफ ने दाखवलं. हा हे फ्रिक्शनल फोर्स. आता हे जे फ्रिक्शनल फोर्स आहे, मी इथं शेजारी दुसरी पण आकृती काढतो बरं. हे बघा, हे इथं हे व्हेइकल होतं, ओके. हा त्याचा सेंटर ऑफ मास होता. तो हे त्याचं वेट होतं काय, mg. ही त्याची नॉर्मल रिएक्शन होती n. त्या नॉर्मल रिएक्शनला काय केलं आपण, दोन कंपोनंट स्प्लिटअप केलं, एक व्हर्टिकली अपवर्ड घेतला हा, आता हा अँगल थिटा येणार आहे ना, आणि एक हॉरिझॉन्टल कंपोनंट घेतला जेणेकरून हा पॅरलोग्राम कंप्लीट व्हावा. तर याची किंमत काय आली होती रे, n बार. हा थिटा असेल तर n बार कॉस थिटा आली, पण याची किंमत काय आली होती, n बार साइन थिटा. ओके, इथपर्यंत तीच आकृती इथं काढलेली. आता पहा फ्रिक्शनल फोर्स, आता हे जरा पुसून टाकतो मी, हा किशमिट होते म्हणून परत काढतो. हा फ्रिक्शनल फोर्स कसं असतं, तर रोडच्या सरफेसला परपेंडिक्युलर, रोडच्या सरफेसला पॅरलल चालू, हे फ्रिक्शनल फोर्स. ओके, हे फ्रिक्शनल फोर्स. तर ते फोर्सच आहे ना, म्हणजे वेक्टरच आहे ना. तर धिस वेक्टर कॅन ऑल्सो बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. हे सुद्धा आपल्याला दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व्ह करता येईल, एक हॉरिझॉन्टल आणि दुसरा व्हर्टिकली डाऊनवर्ड. ओके, पहा इथं हे जे फ्रिक्शनल फोर्स आहे ना, ते मी दोन कंपोनंट मध्ये, एक असा आणि दुसरा असा घेऊ शकतो, बरोबर आहे. तर हे फ्रिक्शनल फोर्स असं घेतलं बघा, हे याचा एक कंपोनंट घेतला इकडं, याचा इथं पण कंपोनंट घेतला, जेणेकरून हा पॅरलोग्राम कंप्लीट होईल ना. बरं, आता पहा हा अँगल थिटा असेल तर इथं हा अँगल थिटा असतो, हे प्रूव्ह करता येतं आपल्याला जॉमेट्रीने. हा अँगल थिटा असतो हे प्रूव्ह करता येतं. मग मला सांगा, हे फ्रिक्शनल फोर्स आहे एफ बार, त्याचा इकडे एक कंपोनंट घेतलाय आणि इकडे एक कंपोनंट घेतलाय, तर याचा हा कंपोनंट थिटा एवढा अँगल करून याची किंमत किती असेल, एफ कॉस थिटा, आणि याची किंमत किती असेल, एफ साइन थिटा. ओके, आणि नॉर्मल रिएक्शनची कंपोनंट हा एन कॉस थिटा आहे, हा किती असणार, इथपर्यंत जाईल बरं का, पण असे नका तो एन काय आहे, तो साइन थिटा आहे ना. हा लक्षात घ्या. आता पहा, समजा फ्रिक्शन फोर्स नसेलच, फ्रिक्शन फोर्स नसता असं होत नाही, पण नसेलच समजा, फ्रिक्शनल फोर्सवर विश्वासच ठेवायचा नाही आपल्याला, फ्रिक्शनल फोर्स नाही असं समजा, तरी सुद्धा काय झालं जरा बघा, ही जी नॉर्मल रिएक्शन आहे ना, गाडी आपोआप अशी झाली ना रस्ता असा केल्यामुळे, त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स जरी नसलं तर ह्या नॉर्मल रिएक्शनचे दोन कंपोनंट आले, त्यातला एल कॉस थिटा हा कंपोनंट त्याच्या वेटला बॅलन्स झाला, हे वेट असा आहे तो त्याचा एकमेकाला कॅन्सल करते ते. पण मला सांगा, हा जो कंपोनंट आला होता एन साइन थिटा, त्याला तिकडे बॅलन्स करायला कोण आहे का, नाहीये. म्हणजे हे जे एन साइन थिटा नावाचं फोर्स आहे ते आपोआप इकडं म्हणजे इकडं ना, बरोबर आहे, आपोआप ऍक्ट झाले नाही. आणि ते फोर्स काय करतंय, सेंट्रिपिटल फोर्स, कारण सेंटरच्या दिशेने आहे, त्यामुळे ते सेंट्रिपिटल फोर्स, इट ऍक्ट ऍज सेंट्रिपिटल फोर्स. दिस कंपोनंट एन साइन थिटा ऍक्ट्स ऍज सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ ए व्हेइकल. आणि हे फोर्स आहे ना एन साइन थिटा, हे सेंट्रिक ते सेंटरकडे आले, टुवर्ड द सेंटर आले, पण रस्ता असा वळला म्हणजे टुवर्ड द सेंटर आले का ते. तर धिस कंपोनंट एन साइन थिटा ऍक्ट ऍज सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ ए व्हेइकल, and that's why fast moving vehicles become safe. ठीक आहे, while
ट्रॅव्हलिंग अलॉंग द कर्ड रोड. कर्ड रोडून जात असताना ते सेफ होतात. जरी फ्रिक्शनल फोर्स नसलं तर तो कॉम्पोनंट तिथं सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतोय. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स ऑटोमॅटिकली नैसर्गिकरित्या काय झालं, फक्त वाहनाला जर असं केलं, बरं रोडच त्यासाठी असा करावा लागेल. त्या वाहनाला असं करायचं म्हणजे मग तिकडची चाकं उचलून चालवावं लागेल. बरं आहे, त्यापेक्षा रोडच असा केला त्यांनी की जेणेकरून आपोआप त्याच्या नॉर्मल रिएक्शनचे दोन कॉम्पोनंट तयार झाले. त्यातला हा व्हर्टिकल कॉम्पोनंट वेटला बॅलन्स करतो. या कॉम्पोनंटला बॅलन्स करायला तिकडे कोण नाही, म्हणजेच तो कॉम्पोनंट या दिशेने ऍक्ट होणार आहे. साखळी बिकळी बाजून फिरवायची गरज नाही. मग तर हा कॉम्पोनंट आपोआपच सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ऍक्ट होतोय आणि वाहनाला आवश्यक असणारं, जे वाहनाच्या सर्क्युलर मोशनसाठी आवश्यक असणारं सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. ओके, मग मला सांगा या दिशेने कुठले कुठले फोर्सेस आले सेंटरच्या दिशेने. एन साइन थिटा हे पण फोर्स आलं आणि एफ कॉस थिटा हे पण फोर्स आलं. ओके, आणि इथं जर आपल्याला ती डायग्राम काढायची असेल तर हा एन कॉस थिटा हा एक कॉम्पोनंट आणि हा एन साइन थिटा हा पण कॉम्पोनंट आला. आणि जे फ्रिक्शनल फोर्सचे कॉम्पोनंट आले ते कसे असणार आहेत बघा. एक इकडे घ्यावं लागेल, एक इकडे घ्यावं लागेल, एक इथं पॅरलॉग्राम कंप्लीट करावं लागेल. तर हा फ्रिक्शनल फोर्सचा कॉम्पोनंट हा अँगल थिटा आल्यामुळं एफ शी थिटा एवढा अँगल या कॉम्पोनंटनी केला. त्यामुळे ह्याची किंमत किती आली, एफ कॉस थिटा आली. याच्याशी हा लंबच आहे, त्यामुळे या कॉम्पोनंटची किंमत किती आली आता, एफ साइन थिटा. तर ही बँकिंग ऑफ रोडची डायग्राम आहे आणि बऱ्याच वेळा विचारली आहे डायग्राम. ड्रॉ ए नीट लेबल्ड डायग्राम showing different forces at its component acting on a vehicle while traveling along a curved road. कर्ड बँक्ड रोड. कर्ड बँक रोड वरून जर एखादं व्हेकल जात असेल तर त्याच्यावर वेगवेगळे जे फोर्सेस ऍक्ट होतात ते दाखवणारी डायग्राम काढा. तर त्यावेळेस तुम्हाला हे सगळं व्यवस्थित दाखवलं पाहिजे. हा सरफेस ऑफ रोड आहे, हॉरिझॉन्टल लेवल आहे, अँगल ऑफ बँकिंग आहे, नॉर्मल रिएक्शन आहे, त्याचा हे दोन कॉम्पोनंट आले एन साइन थिटा एन कॉस थिटा. फ्रिक्शनल फोर्स आहे त्याचे दोन कॉम्पोनंट आले एफ कॉस थिटा एफ साइन थिटा. आणि हे वेट पण एमजी या बाजूने असतं. ओके, तर याप्रमाणे ही डायग्राम काढायला लागेल. मी फक्त आज बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय, त्याची डायग्राम मध्ये काय मिनिंग आहे, काय फिजिक्स लपलंय ते सगळं सांगितलंय. त्याचा फॉर्म्युला काढायचा अजून आपल्याला. आता एकदा हे सगळं समजलं की फॉर्म्युला अवघड नाही फारसा, पण हे सगळं आलं लक्षात डायग्राम कशी आली काय आहे. काय आता कोणाला अजून काही शंका असतील तर सांगा. शेजारी अशी पण डायग्राम काढून आपले पुस्तकात पण बघा डायग्राम. तुम्हाला टेक्स्टबुक घ्या म्हणजे टेस्टचा अभ्यास कसा करणार त्याशिवाय काय. टेक्स्टबुक घ्या, त्यात हे वाचा जेवढं शिकवतो तेवढं पेंडिंग राहू देऊ नका. अभ्यास रोजच्या रोज ते बघा. बघा आता कोणाला अडचण आहे का डायग्राम व्यवस्थित त्याप्रमाणे जर परीक्षेत आली तर काढा.